हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी तुम्हाला काल दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली टिफिन तर रेडी होता. त्याच्यानंतर असं ठरलं की चिकन आणूया. मग चिकन आणायला गेले. तर त्याच्यानंतर असं ठरलं की बाबा लॉलीपॉप पण आण. मग लॉलीपॉपही आणण्यात आले. मग ते मॅरिनेट करून ठेवले. मग चिकनची भाजी सकाळी रेडी केली होती आणि लॉलीपॉप बनवायचे होते संध्याकाळी. त्याच्यासाठी पण मॅरिनेशन मी सकाळीच तयार करून ठेवलं होतं. जसं की तुम्हाला दाखवलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये. आता हा त्याचा पार्ट 2. तर मी काय केलं होतं, ॲक्च्युली मी सकाळीच मॅरिनेट करून ठेवलं होतं लॉलीपॉप. ॲक्च्युली थोडंसं हिंग आणि हळद असं घालून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. जवळपास 7 ते 8 तासासाठी ठेवून दिलं होतं. कारण की मला सकाळी भाजी तर रेडीच होती. त्याच्यानंतर करायचं संध्याकाळी करायचे होते लॉलीपॉप. त्यामुळे सकाळी ठेवलं. त्याच्यानंतर काढलं. जवळपास 7-7:30च्या आसपास मी बाहेर काढून ठेवलं. रूम टेम्परेचर येऊ दिलं. त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर घातले जवळपास 2.5 चमचे त्यात. त्याच्यानंतर आपली कोथिंबीर, मिरची आणि लसूण हे घालून त्याची पेस्ट केली अशी बारीकशी. आणि त्यानंतर ते आपलं लॉलीपॉपच्या मॅरिनेशनमध्ये घातलं. ते घातल्यानंतर मस्त हलवून घेतलं. परत कॉर्नस्टार्च घातला आणि जरा अर्धा लिंबाचा रस घातला. तो ॲक्च्युली मी म्हणजे शूटच केला नाही ॲक्च्युली मी लिंबाचा रस टाकताना. आणि मग माझ्या घरात हे रेड चिली आणि डार्क सोया सॉस होते, 3 पॅकेट होते. तर म्हटलं आता नुसतं ठेवण्यातही काही अडचण नव्हतं आणि तसंही फेकून देण्यात. म्हटलं चला याच्यात घालून टाका. पण काही फरक पडला नाही. घाला किंवा नका घालू, ॲज इट इज, म्हणजे सारखं नाही घातलं तरी चालेल. तर इथे मी राईस ठेवला. तर सकाळची भाजी आपली गरम करायला ठेवली होती. तेल गरम झालंच ऑलमोस्ट. आणि म्हटलं आता फटाफट असे लॉलीपॉप काढून घेऊया. म्हणजे लॉलीपॉप बनवणे ते आपले साधे म्हणजे सोप्या पद्धतीने लॉलीपॉप बनवणे. त्यात काहीच म्हणजे बाहेरचं म्हणा ते प्रिझर्वेटिव्ह किंवा आपण म्हणतो त्यात फूड कलर वगैरे यात काहीच घातलेलं नाही. तुम्ही बघणार एकदम नॉर्मल पद्धतीने फटाफट असं बनेल लॉलीपॉप बनेल असं घातलं. आणि ॲक्च्युली आपण याच्यातनं या लॉलीपॉपच्या मॅरिनेशनमध्ये ना आपण तांदळाचं पीठही घालू शकतो क्रिस्पनेस येण्यासाठी. किंवा आपल्याकडे जो रेडीमेड मसाला जो असतो ना, सुहानाचा आजकाल मसाला येतो किंवा चिंग्सचा येतो 65वाला, तोही घालू शकतो. त्याने पण टेस्ट छान लागेल. आणि त्याच्यानंतर किंवा आपण एखादा अंडाही घालू शकतो. पण मी असं काहीच नाही, मी एकदम सिम्पल फटाफट अशा पद्धतीने बनवलं होतं. कारण की मी गेले होते मार्केटमधून मला थोडंसं सामान पण आणायचं होतं, ते पण आणलं होतं. आणि घरी मला जवळपास 7:30 वाजले होते घरी यायला. मग मी काय केलं, फटाफट स्वच्छ तोंड हातपाय वगैरे धुतले, लहानाला खाऊ घातला आणि हे करायला घेतलं. की म्हटलं जेवढा उशीर होईल तेवढा झोपायला उशीर होईल. कारण की सहसा आम्ही 10 वाजता झोपतो असतो. ॲक्च्युली मला ही पपई पण कट करायची होती. हा जो व्हिडिओ आहे हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा आहे. हा रात्रीचा शूट घेतला मी. फटफट किचन वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर किचनचं काही मी जो आवराआवरी करताना काही शूट केलं नाही. मग मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हे शूट केलं की मी पपई आणलं होतं. पपई बाहेरून इतका सुंदर दिसत होता ॲक्च्युली. आतमध्ये पण काहीच बिया वगैरे काहीच नव्हतं, एकदम छान होता. पण ॲक्च्युली कसं होतं, तो पपया म्हणजे असं पूर्ण मला वाटतं पिकलेला नव्हता. तसं कच्चा आतमधून लागतो. वरवरची लेअर एकदम सॉफ्ट वाटत होती आणि एकदम मिडल आणि एकदम खालची लेअर थोडीशी कडक जाणवत होती. मी म्हटलं चला आणि आम्हाला नाश्ता वगैरे करायची काहीच इच्छा नव्हती ॲक्च्युली. मग हे म्हणाले एक काम कर, शेवयाची तो खीर बनव किंवा आपला नॉर्मल शेवयाचा भात बनव. मग मी म्हटलं ठीक आहे चला तर खीरच बनवते. शेवयाचा भात बनव कसं म्हटलं डायरेक्ट आपण पाण्यात टाकलं, उकळलं की आपण वरतून दूध, साखर, तूप वगैरे घालून खातो. पण मी म्हटलं चला थोडंसं तुपात भाजून वगैरे घेते मग बनवते. ॲक्च्युली मी मागे पण बनवली होती ना, तर सर्वांना बरं आवडली होती. ते म्हटलं की नाही आता नेक्स्ट टाईम पण ट्राय कर. तर म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. तर मग हे बनवलं. मस्त असं खरपूस अशा आपल्या शेवया भाजून घेतल्या. त्याच्यानंतर त्यात एका साईडला दूध पण ठेवलं होतं गरम करायला. त्यात दूध ओतलं आणि मग ते होऊ दिलं. ॲक्च्युली 5 ते 7 मिनटं उकळू दिलं. नंतर घातली थोडीशी साखर. असं एकदम असं थोडं घट्ट होऊ दिलं. कारण की शेवया कशा आपल्या याच्या असतात, गव्हाच्या असतात ना, त्याच्यामुळे ते उकळल्यानंतर दुधात म्हणा पाण्यात जसं काही असेल तसं उकळल्यानंतर थोडं त्याला घट्टपणा येतो. त्याच्यामुळे मग असे घट्ट असे छान गरम छान लागल्या खाण्यासाठी. तर तुम्ही पण बनवत असालच आहे ना. पण ॲक्च्युली मी सांगितलं मग आणि साखर मी असा अंदाजेच घेतो. साखर अर्धी चमचा किंवा अर्धी वाटी वगैरे अशा काही अंदाजेच. आता आपण जेवढं वर्षापासून रेग्युलर बनवतो आहे किंवा महिन्यापासून म्हणा आपण जे रेग्युलर बनवतो तर आपल्याला एक आयडिया येऊन जाते ना की किती लागेल, एवढं प्रमाणात एवढी साखर, मीठ वगैरे. तसं मग अंदाजेच मी साखर घातली. यात ड्रायफ्रुट्स वगैरे पण घालू शकता, केसर किंवा पिस्ताचं पावडर वगैरे तसं घालून किंवा काजू बदामचं पावडर. पण मी काहीच घातलं नाही ॲक्च्युली. मी सिम्पल ठेवलं. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.